मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। तेजस्वी घोसाळकर भाजपात पक्षप्रवेश करणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला। नागपूर चंद्रपूरसह सर्व 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होण्याची शक्यता। पुढच्या आठवड्यात घोषणा, 15 जानेवारी दरम्यान मतमोजणी होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकेत, तर ठाकरेंना पाणी पाजणारे आम्ही धुरंधर आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती। युवा चेहऱ्याच्या हाती सूत्र दिल्यानं भावी अध्यक्षपदाच्या चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। फडणवीस पुणे, कोल्हापूर आणि सांगलीला भेट देणार, विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। भाजप आमदार कृष्णा खोपड्यांच्या आरोपांवर पहिल्यांदाच तुकाराम मुंढेंची माझाला प्रतिक्रिया। काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणून विरोधात कट रचून त्रास दिल्याचा दावा। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी। शारीरिक शिक्षेवर बंदी, गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस कारवाई अनिवार्य। 100 उठाबशा काढायला लावणाऱ्या वसईतल्या शाळेची नोंदणी रद्द। दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत। एकूण 169 विमानं उशिरानं, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप। अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलर लिओनेल मेस्सीचा आज भारत दौऱ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस। दिल्लीत मीट अँड ग्रीट कार्यक्रमात सहभागी होणार। अधिवेशन काळातच पंतप्रधान मोदी आजपासून 3 देशांच्या परदेश दौऱ्यावर। जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानला भेट देणार, तर राहुल गांधींचा जर्मनी दौरा। ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील दहशतवादी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन उघड। दहशतवादी नवीद अक्रम मूळचा पाकिस्तानचा असल्याचं उघड।